नमस्कार. या ठिकाणी जे काम चालू आहे, हे जे काम आहे ते बीआरटी मार्फत होणारे स्थापत्याचं म्हणजे फुटपाथचं काम आहे. दापोडी ते पिंपरी, पिंपरी ते दापोडी ह्या प्रकारचं आहे. तर हे काम किती कोटीचं आहे अजूनपर्यंत कुणालाच काही माहित नाहीये. त्याचं उदाहरण बघा. हा जो बोर्ड आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लावलेला आहे, त्याच्यात नोंद असते महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे हे काम कुणाला दिलंय, कितीला दिलंय आणि कशा पद्धतीने होणार, किती मुदतीचं आहे. त्या बोर्डवर बघा, ह्या रोडचं जे काम चालू आहे हे 109 कोटी रुपयाचं काम आहे. किती? 109 कोटी रुपयाचं काम आहे. हे ऑनलाईन तुम्ही बघू शकता, त्याचं कागद आहे 109 कोटी रुपयाचं. मग त्यांना मी मागणी केली होती की हे जे काम चालू असताना तुम्ही तिथे बोर्ड का लावत नाही, लोकांना पण कळू द्या की हे काम कोणाचं आहे, कशासाठी चाललंय, स्थापत्याचं कुणाचं, हे बोर्ड लावा. त्यांनी आता आठवडा झाला बोर्ड लावलेला नाहीये. माझी तक्रार दिली म्हणून त्यांनी काय केलं, साधा बोर्ड लावला. हे बघा, आता हा बोर्ड कितीचा आहे? 109 कोटी रुपयाचं काम आहे आणि हा 109 रुपयाचा बोर्ड लावलाय. काय जातं त्यांना एक अँगल घेऊन बोर्ड लावायचा, तो शासनाच्या नियमाप्रमाणे बोर्ड लावलेलाच नाहीये. तर नागरिकांना झोपू नका, जागे व्हा. आपल्या टॅक्सच्या पैशातून हे जर महानगरपालिका जर असं काम करत असतील, 109 कोटी रुपयाचं काम आणि हे 100 रुपयाचं बोर्ड, हे अत्यंत चुकीचं काम आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांनी, अभियंत्यांची दखल घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं, जर आपल्या नावाचे फ्लेक्स बोर्ड जेव्हा लागले जातात त्यावेळेस लगेच आपल्यावर कारवाई होती. तर मग आकाश चिन्ह परवाना आहे, त्याच्यावर कारवाई करणार का? हा जो 109 रुपयाचा बोर्ड आहे, हे मार्बलची जी कंपनी आहे, तर त्या कंपनीवर बोर्ड का लावला यांनी? मग याच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. मी हे बघणार आहे. आणि याच्या पुढे जर आमचे कधी बोर्ड लागले तर आकाश चिन्ह विभागाने जर आमच्यावर कारवाई केली त्यावेळेस हेच उदाहरण देणार की तुम्ही स्थापत्य विभागावर किती कारवाई केली. तर नागरिकांना सांगायचं हेच आहे, ज्याच्या वेळी काम होईल त्या ठिकाणी बोर्ड फलक लागलेच पाहिजे. ही तुम्ही मागणी रास्त धरायला पाहिजे. तर हे 109 कोटी रुपयाचं काम आहे, दापोडी ते पिंपरी, पिंपरी ते दापोडी, हे तुम्ही लक्षात ठेवा. हेच मला या उद्देशाने सांगायचं होतं. धन्यवाद.